हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परत प्रोनाउन बघणार आहे, पण ते प्रोनाउन आहेत ते आहेत दे, देअर आणि देअर. देअर मध्ये दोन देअर तुम्हाला माहिती आहे, एक THEIR आणि दुसरा आहे THERE. THERE हा आपण आज शिकणार नाही, तर आपण शिकणार आहे THEIR. पहिल्यांदा बघूया त्यांचे अर्थ. दे म्हणजे ते सर्वजण किंवा ते, त्या आणि ती या अर्थाने वापरले जातात. आता ते सर्वजण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. ही म्हणजे मुलगा, शी म्हणजे मुलीसाठी वापरलं जातं. तसंच इट हे नॉन लिव्हिंग थिंग साठी, साठी वापरतो. हे सगळे एक वचन होते. पण जर अनेक मुलं झाले, अनेक मुली झाले, अनेक वस्तू झाले, अनेक प्राणी झाले, तर त्याच्यासाठी काय वापरायचं, तर ऑफकोर्स त्याच्यासाठी आपण वापरणार आहे दे. दे हे आपण नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स दोन्हीसाठी सुद्धा वापरणार आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे जसं आपण आता काल बघितलं होतं मागच्या वेळेमध्ये ईटसाठी. ईट मध्ये आपण बघितलं होतं की नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे वस्तू, प्राणी, पक्षी, जागा, झाड, झाडाशी संबंधित शब्द हे सगळे जर एक वचनी असेल तर आपण ईट वापरतो. पण ते जर अनेक वचन झाले तर त्या सगळ्यांसाठी आपण दे हे प्रोनाउन यूज करणार आहे. आणि जसं मुलांसाठी, मुलीसाठी एक वचनी आपण ही आणि शी वापरला, पण अनेक मुलं झाले, अनेक मुली झाले, तर मग आपण काय करणार आहे, दे यूज करणार आहे. म्हणजेच लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्ही जर अनेक वचनी असतील तर काय असायला पाहिजे, ते अनेक वचनी. दोन पेक्षा जास्त जर असले तर ते अनेक होतात आणि दोन पेक्षा जास्त जर झाले तर त्यांना आपण वापरणार आहे ते. Instead of boys we can say they, instead of pens we can say they, instead of dogs we can say they, instead of chairs we can say they. म्हणजेच लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स जर अनेक झाले तर ॲज अ प्रोनाउन म्हणून प्रॉपर नाउनच्या ऐवजी आपण दे हे प्रोनाउन यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्ही येतात. अनेक वचन आहे आणि त्याचा अर्थ ते, त्या, ती म्हणजेच काय, ती मुले, त्या मुली, ते सर्वजण, ते कुत्रे या अर्थाने होणार आहे त्यांचा अर्थ. हे कंपल्सरी वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे ॲज अ सब्जेक्ट म्हणून. वाक्याच्या सुरुवातीला येतो का, तर वाक्याची सुरुवात आपण सब्जेक्टने करणार आहे. सब्जेक्ट म्हणून आपण दे घेणार आहे. त्या मुली, दे या अर्थाने. आता हे झालं दे. व्हॉट अबाउट देअर. देअर म्हणजे काय, देअर म्हणजे त्यांचं. परत काय आहे, पोझेशन ऑफ दीज वर्ड्स म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स अनेक आहेत, त्यांचं काय एक्स्ट्रा आहे ते सांगण्यासाठी, त्यांचा पोझिशन बद्दल. लिव्हिंग थिंग जे आहेत त्यांचं एक्स्ट्रा सांगण्यासाठी आपण काय करणार आहे, देअर हा शब्द यूज करणार आहे. आणि देअर हा कधीही एकटा येणार नाही. देअर सोबत आपल्याला घ्यायचं आहे नाउन. नाउन म्हणजे नाम. मग ते नाउन एकतरी सिंग्युलर असतील किंवा प्लुरल असतील, दोन्हीही यूज करू शकतो. फक्त सिंग्युलर असेल तर त्याच्यासोबत सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल, प्लुरल असेल तर त्याच्यासोबत प्लुरल हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल, त्यांचं घर, त्यांची मुले, त्यांचं ऑफिस, त्यांचं क्लास, त्यांचे कपडे, त्यांचे नोट्स, त्यांची वेबसाईट, ह्याच्यामध्ये त्यांच्या सोबत एक शब्द आलेला आहे, जसं की त्यांचं घड्याळ. त्यांचं म्हणजे काय, अनेक जण आहेत आणि त्या सगळ्यांचं घड्याळा संदर्भात आपण बोलतोय. रेफरन्स कुणाचा आहे, त्या घड्याळाचा. पण ते घड्याळ कुणाचं आहे, त्यांचं आहे. एक पर्टिक्युलर ग्रुप आहे, त्यांचं घड्याळ. त्यांचा क्लास, त्यांचा म्हणजे काय, काही जण बसलेले आहेत आणि त्यांचा क्लास. देअर क्लास इज ऑन 4th फ्लोअर. त्यांचा क्लास 4th फ्लोअरला आहे. कुणाचा, फक्त क्लास 4th फ्लोअरला आहे का, नाही, त्यांचा क्लास 4th फ्लोअर. मग हे देअर त्यांचं कोणाला रेफर करतं, तर अनेक वचनी लोकांसाठी, अनेक वचनी गोष्टींसाठी रेफर केलं जातं आणि त्याच्यासोबत कंपल्सरी नाउन येणं गरजेचं आहे. इफ दॅट इज सिंग्युलर इट कम्स विथ सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. इफ इट कम्स विथ प्लुरल इट विल बी, देयर विल बी हेल्पिंग वर्ब ऑफ प्लुरल. म्हणजे एक वचनी सोबत एक वचनी, अनेक वचनी सोबत अनेक वचनी, एकटं कधीही येत नाही. आणि द थर्ड वन इज देम. देम म्हणजे त्यांना. त्यांना हे काय आहे, अगेन दिस इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला या अर्थाने जेव्हा मी प्रश्न विचाराल तेव्हा जे उत्तर येईल ते असतं त्यांना. कोणाला, त्यांना. कोणाला विचारा, त्यांना विचारा. कोणाला दाखवा,
त्यांना दाखवा, कुणाला सांगा, त्यांना सांगा, तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे देम आणि हा कंपल्सरी वर्बच्या नंतर येणार आहे. जसं हा नाउन सोबत येणार आहे, नाउन त्याच्या नंतर येणार आहे, पण देम हा शब्द आहे तो वर्बच्या नंतर येणार आहे, अगोदर नाही. हा काय आहे, ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाऊन बसणार आहे, त्यांना या अर्थाने. कन्सेप्ट काय आहे, अनेक वचनीसाठी वापरला जाणार आहे. ऑफकोर्स दिस इज ऑल्सो प्लुरल, अनेक वचनी आहे त्यांना. एक वचन कुठं आहे, देर वापरताना एक वचन अनेक वचन दोन्ही मध्ये होतं, पण दे आणि देम हे दोन्हीही अनेक वचन आहे. दे स्टार्टिंगला येतं आणि देम हे लास्टला येतं. लास्टला इन द सेन्स ॲट द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. तिन्ही एकाच संदर्भात आहेत. अनेक वचनी जे काही करता आहेत त्यांना रेफर करत असताना इन्स्टेड ऑफ प्रॉपर नाउन आपण यूज करणार आहे दे. अनेक वचनी सांगण्यासाठी जेव्हा ह्यांचं पोझेशन काहीतरी आहे हे सांगायचं असेल तर तेव्हा आपण वापरतो दे, त्याच्यासोबत कंपल्सरी नाउन येतो, एक वचनी किंवा अनेक वचनी. आणि देम म्हणजे त्यांना, जे प्रोनाउन्स आहेत त्यांना सांगत असताना ॲज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून आपण घेणार आहे देम, आणि तो कंपल्सरी वर्बच्या नंतरनं येत असतो. सो दिस इज द कन्सेप्ट. फक्त कन्सेप्ट आहे की कधी काय वापरायचा. आता हे जर सेंटेन्सेस मध्ये बघायचे झाले तर एक्झाम्पल्स काय काय होतील या थिअरीचे ते आपण आता बघूया. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ इंग्लिश. फर्स्ट ऑफ ऑल देज बघूया. दे हे अनेक वचनी आहे. ते, त्या, ती किंवा ते सर्वजण या अर्थाने. आणि ह्या प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला दे दिसेल ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण यूज करतो. दे आर वेटिंग फॉर द बस. ते बसची वाट बघत आहेत. ते म्हणजे कोण, कोणतरी माणसं, मग ते लेडीज असतील किंवा जेंट्स असतील, ते बसची वाट बघत आहेत. दे आस्क्ड अस मेनी क्वेश्चन्स ड्युरिंग इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्यांनी आम्हाला खूप सारे प्रश्न विचारले. त्यांनी म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स असेल, पुरुष किंवा स्त्री. हाऊ कॅन दे डू धिस टू अस. तुम्ही असं आमच्यासोबत कसं करू शकता. ते आमच्यासोबत असं कसं करू शकतात. ते इन द सेन्स अगेन लोकांबद्दल बोलतोय आपण, अनेक वचन. दे डिडंट रिप्लाय येट. त्यांनी अजून रिप्लाय केला नाही. त्यांनी अजून रिप्लाय केला नाही म्हणजे मी त्यांना काहीतरी मेसेज दिलेला आहे आणि त्यांनी अजून रिप्लाय केलेला नाही. वेअर हॅड दे हिडन द स्टोलन थिंग्स. त्यांनी चोरलेल्या गोष्टी कुठं लपवल्या होत्या. त्यांनी, ते म्हणजे इथं त्यांनी आता घेतलेला आहे. दे शुडंट वेस्ट टाइम. त्यांनी वेळ वाया घालवू नये. त्यांनी म्हणजे कोण, ती जी काही पर्टिक्युलरली लोक आहेत त्यांनी. दे अरेंज ट्रिप फॉर ऑल. त्यांनी सर्वांसाठी ट्रिप अरेंज केली. कुणी, त्यांनी अरेंज केली. म्हणजे इथं ते सर्वजण आणि त्यांनी या अर्थाने आपण याचा वापर केलेला आहे ॲज अ सब्जेक्ट. व्हॉट अबाउट देअर. देअर म्हणजे त्यांचं, जो एकटा येते त्याच्यासोबत कोणीतरी येतो. जसं की देअर टेस्ट वॉज इझी. त्यांची टेस्ट इझी होती. टेस्ट इझी होती का, नाही, तर त्यांची टेस्ट इझी होती. म्हणून देअर समोर आपण टेस्ट वापरले. टेस्ट हे काय आहे, एक वचनी असल्यावर आपण वॉज घेतले. देअर ऑफिस टाइम इज 10 to 6. त्यांचं ऑफिसचं टायमिंग, त्यांचं ऑफिसचं टाइम घेतलेला नाही तर त्यांच्या ऑफिसचं टाइम. माझं, त्याचं, तुझं नाही घेतलं तर त्यांचं ऑफिसचं टाइम. मध्ये नंतर आपण ऑफिस टाइम हा शब्द घेतलेला आहे 10 to 6. अगेन इट इज सिमिलर. देअर नेबर्स ऑलवेज हेल्प देम. त्यांचे शेजारी नेहमी त्यांना मदत करतात. शेजारी काय आहेत, अनेक वचन आहे आणि त्यामुळे आपण हेल्प सुद्धा काय घेतलेला आहे, त्याच्या नियमानुसार घेतलेला आहे. देअर बटन्स वेअर न्यू. त्यांचे बटन, आता माणसांचे बटन असतात का, नाही. एक तर स्विच बोर्ड असेल, कम्प्युटरचे कीपॅड असेल, मोबाईल असेल, व्हॉटेवर ज्याला बटन आहे ते, त्याच्यासाठी म्हणून आपण देअर घेतलेलं आहे नॉन लिव्हिंग थिंग्स. त्यांचे बटन नवीन होते. त्यांचे म्हणजे जे काही बटन कशावर असतात त्या थिंग, ते काय आहे, अनेक वचन आहे. देअर डॉग इज बार्किंग. त्यांचा कुत्रा भुंकत आहे. त्यांचा म्हणजे पर्टिक्युलरली एका घरामध्ये जी माणसं राहतात त्यांच्याकडे जो कुत्रा आहे ना त्याच्याबद्दल आपण बोलतोय. त्यांचा कुत्रा आहे. अगेन कुत्रा एकटा असल्यामुळे ते इज वापरलेला आहे. देअर आयडिया वॉज ग्रेट. त्यांची कल्पना, त्यांची आयडिया होती, ग्रेट होती. आयडिया एकच होती म्हणून वॉज आले. तर इथं अनेक आयडियाज असतात, देअर असं देअर आयडियाज देअर ग्रेट असं असतं. देअर पॅरेंट्स आर सपोर्टिव्ह. आता पॅरेंट्स अनेक वचन आहे. त्यांचे पालक सपोर्टिव्ह आहे. देअर टीम चॅलेंज अस. त्यांची टीम आम्हाला काय केलेली आहे, आव्हान दिली किंवा चॅलेंज केलं. त्यांची टीम. देअर हाऊस वॉज ऑन फायर ॲट नाईट. रात्री त्यांचं घर
आगीवर होतं असं म्हणू शकत नाही. ऑन फायर म्हणजे जळत होतं, या आपण फ्रेज घेतलेला आहे. त्यांचं घर रात्री जळत होतं. त्यांचं घर, एका घरामध्ये जे लोक राहतात, एक दोन नाही भरपूर जण राहतात आणि त्या सगळ्यांच्या घरासाठी आपण देअर हाऊस असं घेतलेलं आहे. इथं पण वाक्याच्या स्टार्टिंगला झालेलं आहे देअर, बट त्याच्या सोबत एक प्रॉपर नाउन आलेला आहे. समटाइम्स इट इज सिंग्युलर, समटाइम्स इट इज प्लुरल. The last one for today that is them. Them म्हणजे त्यांना, जे की indirect object म्हणून घेणार आहे, जो कंपल्सरी क्रियापदाच्या नंतर येणार आहे. Put them. Them म्हणजे त्या पुस्तकांसाठी रेफरन्स घेतलेला आहे, पण them put them in the cupboard. त्यांना पुस्तकामध्ये, त्यांना कपाटामध्ये ठेव. कुणाला कपाटामध्ये ठेव? माणसाला तर ठेवू शकत नाही, तो कोण आहे? them म्हणजे इथे आपण पुस्तकासाठी घेतलेला आहे, म्हणजे काय नॉन लिव्हिंग थिंग आपण इथे घेतलं. Ask them if they are coming. ते येत आहेत का त्यांना विचारा. ते कुणाला विचारणार आपण? ऑफकोर्स पर्सन्सनाच विचारणार आहे, लोकांना. आणि I have some fruits, wash them before eating. माझ्याकडे थोडीशी फळं आहेत, खायच्या अगोदर त्यांना धुवा. त्यांना म्हणजे मला फ्रुट्सना धुवा. फ्रुट्स काय आहेत? अनेक वचन आहे. He has many dreams and he is working on them. त्याचे खूप सारे स्वप्न आहेत आणि तो त्यांच्यावर काम करतोय. ड्रीम साठी आपण घेतलेला आहे them. The salesman showed them every atom of shop. शॉप मधला प्रत्येक ॲटम सेल्समननी त्यांना दाखवलं. कोणाला? मार्क्स आहे, त्यांना दाखवलं. लिसनिंग टू देम इज वेस्ट ऑफ टाइम. त्यांना ऐकणं म्हणजे वेळ वाया घालवणं. त्यांना म्हणजे मे बी काही स्टोरीज असतील, मे बी काही पॉडकास्ट असतील, मे बी काही लोक असतील, लोकांचे लेक्चर्स असतील, एनिथिंग जे आपण ऐकू शकतो ते अनेक वचने आहे आणि ते वेस्ट ऑफ टाइम आहे. आणि थिंग्स आर ब्युटिफुल इफ यू लव्ह देम. थिंग्स म्हणजे गोष्टी, वस्तू काय आहेत? सुंदर आहेत जर तुम्ही त्यांना प्रेम केला तर. देम कोणासाठी वापरलेला आहे? वस्तूंसाठी. प्रत्येक ठिकाणी इफ यू सी पुट क्रियापद आहे, त्याच्यानंतर देम आलेला आहे. आज क्रियापद आहे, त्याच्यानंतर देम आलेला आहे. वॉश क्रियापद आहे, त्याच्यानंतर देम आलेला आहे. त्याच्यानंतर वर्किंग ऑन क्रियापद आहे, नंतर देम आलेला आहे. त्याच्यानंतर शोड क्रियापद आहे, त्याच्यानंतर देम आलेला आहे. लिसनिंग टू क्रियापद आहे, मग देम आलेला आहे. आणि लव क्रियापद आहे आणि मग देम आलेला आहे. म्हणजे देम हा कंपल्सरी क्रियापदाच्या नंतरच येणार आहे. सो दिस इज फॉर टुडे, ज्याच्यामध्ये आपण दे, देर आणि देम हे प्रोनाउन बघितले आहेत. हे थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन्स आहेत. तृतीय पुरुषी अनेक वचनी हे काय आहेत? सर्वनाम आहेत. वाक्याच्या सुरुवातीला या दोघांचा वापर केला जातो आणि क्रियापदानंतर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून याचा वापर केला जातो. अगेन तुम्हाला लिस्ट करायची सेंटेन्सेसची, भरपूर साऱ्या सेंटेन्सेस करायचे प्रॅक्टिससाठी. मग तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स काय आहे तो कळणार. आणि बेसिकली बोलत असताना आपल्याला इथंच अडचण होते, त्यांचं कसं वापरायचं त्याच्यासाठी तुम्हाला लिहायचं खूप काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे. इझी आहे. एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ बघा, सेंटेन्सेस लिहून काढा स्वतःचे. हे सेंटेन्सेस रिपीटेडली वाचा आणि जेव्हा तुम्ही रीडिंग करत असतात तेव्हा कुठे हे शब्द येतात आणि कशा अर्थाने वापरलेले आहेत त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जातो. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.